जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। पौलाचे थेसलोनिकेकरांचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 8व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। मासेदोनिया व अखया या तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे। इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे। यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे आपण होऊन आम्हाविषयी सांगता। त्या पुत्राला म्हणजे प्रभू येशूला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे। वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो। या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की तो आमचा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो आमच्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्त असून आम्हाला त्याच्या वचनाची घोषणा करायची आहे आणि देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमान सर्वत्र पसरले आहे। यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य आहे। यावरून असं दिसतं की आम्हाला देवाच्या वचनाची घोषणा करून त्याचं सत्य इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे। या ठिकाणी देवाचे दास आम्हाला वचन पसरवताना दिसतायत, वचनाची स्वार्थ इतरांना सांगताना दिसतायत आणि त्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहिजे। आणि मग या ठिकाणी सांगते देवाचं वचन 9 वचन की आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळाले हे आपण होऊन आम्हाविषयी सांगतात। त्या पुत्राला म्हणजे प्रभू येशूला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे। ह्या वचनावरून आम्हाला दिसतं की आमचं जीवन नामध्ये सत्य आणि सर्व गोष्टी सत्य देवाची सेवा करण्यास आम्हाला तयार राहायला पाहिजे। पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची आम्ही स्वर्गातून येण्याची आज वाट पाहिली पाहिजे। आम्ही तयारीत असलं पाहिजे। आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे आणि त्या जिवंत देव जो प्रभू येशू ख्रिस्त याची आम्ही येण्याची आज वाट पाहत आहोत, त्यासाठी आम्हाला तयारी करावं लागणार आहे। त्यासाठी आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवायला पाहिजे। त्यासाठी आम्हाला स्वार्थ त्याच्या वचनाचा प्रसार, जे यांना देवाचं वचन माहित नाही त्यांच्यापर्यंत आम्हाला जायला पाहिजे आणि त्या जिवंत देवाला आम्ही गौरव दिला पाहिजे। या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाओ आणि प्रभूची स्वार्था सगळ्यांना सांगण्यामध्ये आम्हाला देवबाप सहाय्य करो। आमेन।